नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या प्रेमाच्या रसोई चॅनलवर। आज आपण कोशिंबीर कशी करणार आहोत झटपट। आम्ही थोडं दही लावलं होतं। उन्हाळा लागलाय ना, तर कसं थंडगार खाऊशी वाटतं आणि हे खूप पौष्टिक पण असतं की त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो अशा काही गोष्टी असतात, त्यामुळे ते जेवणासोबत खूप छान वाटतं खायला। तर आपण आज ना त्याची रेसिपी बघूया। मी तुम्हाला त्याचं साहित्य सांगते। त्याला एक छोटा मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, एक काकडी बारीक चिरून घेतली आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, थोडी कोथिंबीर लागेल वरून आणि त्यावरून फोडणीसाठी आपण थोडी मोहरी, थोडी जिरे, 2-3 हिरव्या मिरच्या कापलेल्या आणि दह्यामध्ये आपण थोडं मीठ टाकायचं। दह्यामध्ये टाका, नाहीतर आपण जे मिक्स करणार आहे हे काकडी ते त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल आणि दह्यामध्ये थोडी साखर टाकायची। अशा प्रकारे आपण आता कोशिंबीर बनवणार आहोत। हे बघा, आता आपण जे कापलेले होते बारीक चिरून घेतला होता कांदा, काकडी आणि टोमॅटो हे सगळं एकत्र करून घेऊया। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तिन्ही आणि मग त्यावर थोडं मीठ टाकायचं चवीपुरतं। हे आपण मीठ तुम्ही थोडंसं दह्यात पण टाकलं तरी चालेल आणि तसं ह्या भाज्यांना पण लागलं पाहिजे म्हणून आपण याच्यात थोडं टाकूया। आता हे बाजूला ठेवूया आणि आपलं जे दही आहे ना त्याच्यात आपण साखर टाकून मिक्स करून घेऊ। साखर चांगली विरघळून घ्यायची, हलवून घ्यायची चांगली। आपण आता साखर चांगली विरघळून घेतली आहे। आता आपण या मिश्रणात ते टाकून घेऊया आणि ते चांगलं मिक्स करून घेऊ। एका साईडला आपण फोडणी देण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे बघा। आता आपण फोडणी देताना पहिले थोडी मोहरी टाकू। मोहरी चांगली तडतडली की त्यातच जिरे टाकायचे आणि आपण ज्या 2-3 हिरव्या मिरच्या कापल्या होत्या बारीक त्या टाकायच्या। हे बघा, आता चांगलं तडतडलं आहे। आपण आता त्याला वरून मस्त तडका देऊया, मस्त फोडणी देऊ आणि ती मिक्स करून घेऊ आणि त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे बघा, अशा प्रकारे आपली ही कोशिंबीर तयार झाली। तुम्ही कधीही साधा जर मसाले भात वगैरे केला तरी कोशिंबीर सोबत तोंडी लावू शकता। आपली बिर्याणी असते, चिकन बिर्याणी, त्याच्यासोबत पण मस्त लागते आणि खूप पौष्टिक पण असते। तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।